अश्रू आणि आकाश टियर. दूर एका डोंगराच्या कुशीत चिंचोळ्या नदीच्या काठावर एक लहानसं गाव होतं. अश्रू नावच असं होतं कारण गावातल्या लोकांच्या डोळ्यात नेहमी कुठली तरी उदासी दाटलेली असायची. गावात आनंदाचे रंग फारसे दिसत नव्हते, पण याच गावात पार्वती नावाच्या एका निरागस मुलीचा जन्म झाला. पार्वतीच्या डोळ्यात मात्र आशेची चमक होती, जणू काही आकाशात चांदणं. पार्वती मोठी होत गेली आणि तिने पाहिलं की गावातले लोक नेहमी कष्टी का असतात. तिच्या आजीने तिला सांगितलं, बेटा, या गावाला एका शापाने ग्रासलं आहे. इथले लोक हसणं विसरले आहेत, आनंद विसरले आहेत. त्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहतात. पार्वतीला हे ऐकून खूप दुःख झालं. तिनं ठरवलं आपल्या गावाला या शापातून मुक्त करायचं. पण कसं? तिने अनेक उपाय शोधले, पण काहीच उपयोग झाला नाही. एक दिवस ती गावाबाहेर असलेल्या घनदाट जंगलात गेली. फिरता फिरता तिला एक जुनं मोडकळलेलं देऊळ दिसलं. देऊळात एक वृद्ध साधू बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत शांतता होती. पार्वतीने साधूंना सगळी गोष्ट सांगितली. साधू म्हणाले, बेटा, आनंदाचा मार्ग हा सोपा नाही, तो तुमच्या आत असतो. तुम्ही तुमच्या गावकऱ्यांना त्यांच्यातील आनंद शोधायला मदत केलीत तरच हे शाप दूर होईल. पार्वती विचारमग्न झाली. गावकऱ्यांच्या आत आनंद कसा शोधायचा? तिने खूप विचार केला. मग तिला एक कल्पना सुचली. तिने गावातल्या मुलांना एकत्र केलं, त्यांना गोष्टी सांगितल्या, गाणी गायली, खेळ खेळले. मुलांना आनंदित पाहून तिला खूप आनंद झाला. मग तिने गावातल्या मोठ्या लोकांनाही एकत्र केलं, त्यांना जुन्या आठवणी सांगितल्या, लोककथा ऐकवल्या. गावात हास्य आणि आनंदाचे काही क्षण परत आले. पण शाप अजून दूर झाला नव्हता. पार्वती निराश झाली. ती पुन्हा जंगलात गेली आणि साधूंना भेटली. साधू म्हणाले, बेटा, तू खूप प्रयत्न केलेस, पण अजून एक गोष्ट बाकी आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यातले अश्रू थांबवले पाहिजेत. तुम्ही तुमच्या दुःखावर मात केली पाहिजे. पार्वतीला कळेना की हे कसं करायचं. तिने घरी परत जाऊन आपल्या आजीला विचारलं. आजी म्हणाली, बेटा, दुःख हे एक नैसर्गिक भावना आहे. त्याला दाबून ठेवू नये, पण त्याला आपल्यावर राज्यही करू देऊ नये. तू तुझ्या दुःखाला स्वीकार आणि त्यातून शक्ती मिळव. पार्वतीने आपल्या आजीचे बोलणे समजून घेतले. तिने आपल्या मनातल्या दुःखाला स्वीकारलं आणि त्याच क्षणी एक चमत्कार झाला. गावातले लोक हळूहळू हसायला लागले. त्यांच्या डोळ्यातली उदासी कमी झाली आणि पार्वतीच्या डोळ्यातले अश्रूही थांबले. तिने आकाशाकडे पाहिलं आणि तिला जाणवलं, जणू काही आकाशही तिच्या आनंदाने भरून गेलं आहे. अश्रूगाव पुन्हा हसायला लागलं. आनंदाचे रंग पुन्हा गावात दिसू लागले आणि पार्वती, ती बनली आनंदाची परी. तिने आपल्या गावाला शापातून मुक्त केलं आणि सगळ्यांना शिकवलं, आनंद आपल्या आतच असतो, फक्त त्याला शोधण्याची गरज असते.